बिहारचे निकाल धक्कादायक अजिबात नाहीयेत। बिहारचा निकाल हा याच पद्धतीने लागावेत यासाठी निवडणूक आयोग आणि भाजप हातात हात घालून काम करताना दिसत होतं। सामना अग्रलेखातून भाजप आणि निवडणूक आयोगावर निशाणा। मी कट्टर बीजेपी समर्थक असल्याने बिहारच्या विजयाचा आनंद आहे। बिहारच्या विजयाबद्दल निवेदिता सराफ यांच्याकडून भाजपचं अभिनंदन। ठाण्यातील गडकरी रंगायतमध्ये बालदिनाचं औचित्य साधून निवेदिता अशोक सराफ यांना गंधार गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। मुंबईमध्ये काँग्रेसकडून एकदिवसीय शिबिराचं आयोजन। महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीतला, मुंबई काँग्रेसचे प्रभारी यांच्या उपस्थितीमध्ये शिबिर होणार। काँग्रेसचे मोठे नेते एकदिवसीय शिबिरात सहभागी होणार। मंत्रिमंडळातील काही मंत्री मराठा समाजाच्या विरोधात आहेत। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातील लाभार्थ्यांना LOI न देणं हे षडयंत्र त्याच मंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे होतं। नरेंद्र पाटलांचा छगन भुजबळ आणि अजित पवारांवर थेट आरोप। मुंबईमध्ये रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरती उद्या मेगा ब्लॉक असणार। मध्य रेल्वेवरती CSMT ते विद्याविहार धीम्या मार्गावरती तर हार्बर मार्गावरती वाशी ते पनवेल दरम्यान मेगा ब्लॉक असणार। पश्चिम रेल्वेवरती बोरिवली ते राम मंदिर स्थानकादरम्यान जलद मार्गावर ब्लॉक असणार। घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान धावणाऱ्या मुंबईतील मेट्रो 1 मार्गिकेवरती प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ। गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मेट्रो प्रशासनाचं विशेष नियोजन। अंधेरी, घाटकोपर, मरोळ नाका यांसारख्या प्रमुख मेट्रो स्थानकांच्या प्लॅटफॉर्मवर मर्यादित प्रवाशांनाच एंट्री। अंधेरीतील मंडाले मेट्रो मार्गिकेतील महत्त्वाच्या टप्प्याचं काम पूर्ण। या मेट्रो कारशेडमध्ये 72 गाड्या उभ्या करण्याची क्षमता। मंडाले मेट्रो कारशेड आशियातील सर्वात मोठं मेट्रो कारशेड म्हणून ओळखलं जाणार। गुलाबी थंडीने मुंबईकर गारठले। शुक्रवारी मुंबईचं तापमान 18.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं। रविवारी आणि सोमवारी हा पारा 16 ते 17 अंशांपर्यंत खाली उतरण्याची शक्यता। मुंबईकरांना यावेळेस बोचरी थंडी अनुभवता येणार। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून सुपरफास्ट KD स्वीफिट प्रणाली सुरू तर बांधकाम परवानग्या 100% ऑनलाईन दिल्या जाणार। शहरामध्ये विकासाला नवी चालना मिळणार।